राम आएंगे आएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के द्वार आज खुल जाएंगे, राम आएंगे. सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असं आपल्या पौराणिक कथांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. तसेच प्रभू श्रीरामांनी लंकेवरती विजय मिळवला आणि 14 वर्षाचा वनवास संपून आज त्यांनी अयोध्येमध्ये पुन्हा एकदा प्रवेश केला. तर या विजयाचं प्रतीक म्हणून गुढी आजच्या दिवशी उभारली जाते. तर गुढीला फक्त ब्रह्मध्वजच नाही तर विजयध्वज असंही म्हणलं जातं. सर्वजण आपल्या अंगणामध्ये या दिवशी गुढी उभारतात आणि समृद्धीचं आणि विजयाचं प्रतीक म्हणून या नवीन वर्षाची गुढी उभारून सुरुवात करतात. तर मी उत्कर्षा, नमस्कार. आज असं मानलं जातं की हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. तर या मुहूर्ताच्या दिवशी सर्वजण आपले वाईट गोष्टी मागं सोडून नवीन व्यवसायाची सुरुवात करतात, सुवर्ण खरेदी करतात. अशा सगळ्या चांगल्या गोष्टींची सुरुवात थोडक्यात या दिवशी केली जाते. तसेच आज पण मी आपल्या यूट्यूब चॅनेलची सुरुवात करते आहे. तर मला खात्री आहे तुम्हाला सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम मला नक्की मिळतील. आम्ही अमेरिकेमध्ये फ्लोरिडा या राज्यामध्ये राहतो आणि हा आमचा अमेरिकेतील पहिलाच गुढीपाडवा आहे. तर आम्हाला आता गुढीची पूजा करायची आहे. खरं तर सर्व वस्तू इकडे आम्हाला उपलब्ध नाही झाल्या, पण इंडियामधून येताना आम्ही छोटीशी गुढी आणली होती आणि त्याची आज आम्ही पूजा करून गुढीपाडव्याचा सण साजरा करणार आहे. आपण थोडं आधी नैवेद्याची तयारी करू आणि मग गुढीची पूजा करून घेऊ. आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल याची मला खात्री आहे. नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. आपली नैवेद्याची तयारी बऱ्यापैकी झालेली आहे. तर श्रीखंड बनवायचं राहिलं आहे. त्यासाठी मी हे दही रात्रीच बांधून ठेवलं होतं. तर फ्रेश आपण श्रीखंड बनवूया. थोडी मी साखर घालते त्यामध्ये. आता थोडीशी घातलेली होती, आंबट होऊ नये दही म्हणून. आणि हे थोडंसं मी केसर दूध बनवून ठेवलेलं आणि खूप छान टेस्ट आणि कलर येईल. एकदम असं स्मूथ आणि फ्रेश श्रीखंड तयार झालंय. छान केसरचा कलर पण आलाय. यामध्ये मी वेलची घालायला विसरले होते, ती वेलची पण घालून झाली आहे. आता बाकी नैवेद्याची प्लेट भरायला सुरुवात करूया. भाताची मूद बनवली होती मी, पडली आहे छान. पापड आणि आपलं श्रीखंड. गुढीची तयारी करते. आपण आता गुढीची स्थापना करूया.
नैवेद्याचं ताट तयार झालंय. आपण गुढीला नैवेद्य दाखवू. अशा प्रकारे आपलं गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन खूप सुंदर झालेलं आहे आणि खूप समृद्ध आणि प्रसन्न वातावरण झालं आहे घरामध्ये सुद्धा. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.